आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। पुण्यात रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। महायुतीमध्ये दंगा नको असं धंगेकरांना सांगितलं, हे शिंदेंनी म्हटलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गुन्हेगारांना क्षमा नाही, पाठीशी घालणार नाही असं देखील शिंदे म्हणाले। दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको, पण त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। आता ह्याला मी 11 वाजता माझ्याकडे अजून काय मसाला आहे त्याच्यावर मी बोलेल आणि त्याच्यावर हे बोलेल की शिंदे साहेबांची चर्चा मी काय लपून ठेवणारा कार्यकर्ता जी काय ते समोरसमान मी त्यांनी जे काय विचारलं विचारण्यापूर्वी समाजात कळतं काय चाललंय ते, आणि माझं आतून अख्खे भारतीय जनता पार्टीचे लोक बी समर्थन करतात, फक्त आता समोर येऊन बोलत नाही। कोणाला नको ही गुन्हेगारी, आणि हे सगळं मी सविस्तर तुमच्याशी 11 वाजता बोलेन। तुमच्या माध्यमाशी शिंदे साहेब बोललेत, जे काय बोललेत ती माझी भाषाच बोललेत, आणि मी जे काय म्हणत होते साहजिकच आहे की पुण्यात गुन्हेगारी मूळ नष्ट केलं पाहिजे। माझं म्हणणंच आहे की ह्याच्यामध्ये गुन्हेगारी नष्ट झाली पाहिजे, एवढंच माझं मत आहे। आणि हे शिंदे साहेबांनी बोलण्यापेक्षा हे दादांनी बोलायला पाहिजे, एवढाच विषय।